हॅलो हॅलो चेक हॅलो चेक जागविया गावाची आई पावनाई मानाची माझ्या गविया गावाची आई पावनाई मानाची आई वागदाई सतवाची ती साऱ्या मालकीण गावाची आई वागदाई सतवाची ती साऱ्या मालकीण गावाची आगवे या गावाची आई पावनाई मानाची माझ्या आगवे या गावाची आई पावनाई मानाची आई वागदाई सतवाची साऱ्या मालकीण गावाची आई वागदाई सतवाची साऱ्या मालकीण गावाची माझ्या आगवे या गावाची आई पावनाई मानाची माझ्या आगवे या गावाची आई पावनाई मानाची आई वागदाई सतवाची ती साऱ्या मालकीण गावाची आई वागदाई सतवाची ती साऱ्या मालकीण गावाची आई वागदाई सतवाची साऱ्या मालकीण गावाची
विश्वाच्या पालन करा अधीन मन श्री विघ्नेश्वर साऱ्या विश्वाच्या पालन करा आधी वंदूया बाप्पा श्री गणाला 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 आधी वंदूया बाप्पा श्री जरा
हॅलो हॅलो सुस्वागत काळूगडाचे मालक दिनेश गोरिवले आणि पियुष खांबे यांच्याकडून हे जे गणेशदर्शनाचं गीत झालं या गीतासाठी 151 रुपयाचं वसूल आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे गणेश दर्शन झालं या गणेश दर्शनाचं गीत वन्स मोर झालं पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे आमचे जे शाहीर गीतकार सूरज हुमरे यांनी स्टेजवर जाऊन हे गीत गायचं आहे. पक्षी मंजुळ गाणी रात्र सरली पहाटू गवली गाती पक्षी हे मंजुळ गाणी त्याची चाहूल लागीत याला नी कोंबडा जागवी दुनियेला नी कोंबडा जागवी दुनियेला जागवी दुनियेला नी कोंबडा जागवी दुनियेला
केव्हापासून तुला शोधत होते. राधे, त्यात शोधायची काय गरज? मी जळीस्थळी सर्वत्र आहे. अरे हो रे काना, हे सर्व ठीक आहे, पण जोपर्यंत या डोळे बनणं कृपात नाही तोपर्यंत काही मनाची आपुलकी सांगत नाही. चल येते मी. आणि पण एक कारण नाही की तुला भेटण्यासाठी आले होते. आज उशीर झालाय, सासूसाठी रागवती माझ्यावर. थांब राधे, आपल्या या भेटीसाठी एक गाणं म्हण पाहू. नको रे काना, उशीर झालाय तो. म्हण ना माझ्यासाठी. ठीक आहे, म्हणते. पण तुला नाचून जातं का जाऊ? ठीक आहे. प्रेम गीत सादर झालं. या प्रेम गीतासाठी वन्स मोर आला आहे श्रवण खांबे आणि प्रतीक पांढरे यांकडून. जय श्री हरी. भक्तांचा सांभाळ आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी अनेक अवतार धारण करून
पृथ्वीचे रक्षण केले. पण हो, गोकुळाच्या गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांना बाजारी जाऊ न देता औंधळाची खोड म्हणण्याची ही खरी एक संधी आहे. पाहूया तर मजा. पण हे काम मी न करता सुदामावर ही कामगिरी सोपवली पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, सुदामा, अरे सुदामा. आलो आलो देवा. नमस्कार देवा. आशीर्वाद आहे सुदामा. आज असं अचानक एकाएकी बोलावण्याचं कारण कोणतं कळेल का? सुदामा, गोकुळाच्या गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांना मथुरेच्या बाजारी जाऊ न देता त्यांच्याकडून असिलदान घेऊन त्यांना मथुरेच्या घाटात बसून ठेव. बाकीचं मी पाहतो. ठीक आहे देवा, आम्ही त्या ठिकाणी जाऊ, गवळणींना अडवू. परंतु गवळणींनी आम्हाला कायदा आणि हुकूम विचारल्यास काय बरं सांगायचं? सुदामा, हुकूम माझा, कायदा तुझा. ठीक आहे देवा, आपण आनंदाने कुंजवनात जा. ठीक आहे, आम्ही येतो. काय करायचं? श्रीकृष्ण देवाने तर फार मोठी कामगिरी सोपवली. 16,308 गोपिका आणि त्यांना अडवायचंय. ही कामगिरी आपल्या एकट्याने तर होण्यातली नाहीये. यासाठी आपल्या जोडीचे सवंगडी त्यांना पहिले शोधलं पाहिजे. आपले जोडीचे सवंगडी पेंदे आणि बोबडे यांना पहिलं शोधून घेतो. रात्रांनी मावळून नव्या दिवसाची पाठ उठवणे, गाई म्हशीच्या दाराकडून गाई वाजते रांगावर सोडले, कोंबड्याच्या आलूने रव्या डोंगरावरून हळूच पाहत आहे. बाजारचे सर्व तयार झाले, पण यापूर्वी राहिल्या कुठे? काल ठरवलं होतं की लवकर निघायचं. अगं हिरा, अगं तारक, अगं चंद्रा, अगं निघायचं ना.